पडलं ते माहिती सांगतात बाबाबद्दल जरा 2 मिनिटं सर्वांनी ऐकून घ्यायचे. बोला. श्री संत सद्गुरू देवालय श्री क्षेत्र वाघोली आणि आमच्या या देवालय कमिटीच्या वतीनं सरांनी स्वागत केलं. मी सरांचं आमच्या कमिटीच्या वतीनं स्वागत करतो. माहिती द्यायला सांगा मला सेवा श्री संत सद्गुरू बाबा 3 ऑक्टोबर 1892 मामाचा जन्म आणि 4 सप्टेंबर 1966 मामाच्या समाधीवर उभं मंदिर आत्मापूर. या 74 वर्षाच्या कालखंडामध्ये श्री संत सद्गुरू बाबाने समाज प्रबोधन, अन्नदान म्हणजे धर्म आणि आंध्र श्रद्धेला माती देण्याचं काम या ठिकाणी या 74 वर्षाच्या कालखंडामध्ये बाबाने केलं. आता जर आपण बघितलं तर 1932 साली मेतके येते. 1932 साली मामाने अन्नदानाची ज्याला आपण मुहूर्तमेढ म्हणतो ती मुहूर्तमेढ 1932ला मेतके येते होते. 1932 ते 1966 म्हणजे 1932 ते 1938 सलग 7 वर्ष मामाने अन्नदानाचं ते कार्य मेतके येथे केलं. आणि 38च्या नंतर 38पासून 66 पर्यंत कोल्हेवाडी, मुदा, कापशी या सगळ्या वेगवेगळ्या ठिकाणी 1966 पर्यंत ते अन्नदानाचं काम मामाने केलं. आणि 1966 पासून त्या 2026 पर्यंत ते अन्नदानाचं काम श्री क्षेत्र आत्मापूर येथे ट्रस्टीच्या माध्यमातून होत आहे. आता आपण बघितलं तर कालच्या 15 मार्चला 15/3/2026 रोजी खूप छान असं उत्सव या ठिकाणी पार पडला. उत्सव वगैरे मेंढ्यांच्या दुधाच्या गाडी या ठिकाणी आणून आम्हाला दुधाचा ते अभिषेक करून या ठिकाणी खूप मोठा एक दिवाळीच आपण म्हणू शकतो असा 16 ठिकाणी चालत झाला. आणि हे सर्व करत असताना मामाचा एकच उद्देश होता, जे काय रंजले गांजले ते असे मनुष्य वापरले. मामाने अन्नदानाच्या माध्यमातून जे काय पीडितग्रस्त होते, जे काय ज्याला आपण दीनदुबळ्यांना म्हणजे दीनदुबळ्यांना जे हे करतो असं ते मामाने या गोरगरीब लोकांचा उद्धार करण्यासाठी पीडित जे काय कोणी आजार असतील त्याच्यामध्ये विषय कोण सांगितलं, ज्याला मुख्याला वाचा, अंगल्याला डोळे आणि पांगाला पाय देणारा पिढीयोगातला शेवटचा देव संत, त्याचं नाव श्री संत सद्गुरू बाबा. हे सगळं कार्य करण्यासाठी मामाने अन्नदानाचं कार्य चालू केलं. कारण मामाच्या बाबतीमध्ये आपण जर चरित्र वाचलं, मामाचा 4 ग्रंथ आहेत. 4 ग्रंथाचा पूर्ण अभ्यास केल्यानंतर आपल्याला एकच त्याच्यामधून अर्थ निघतो की मामाने अन्नदानावर जास्त फोकस केला आहे. आणि अन्नदान नुसतं अन्नदान नाही तर मामाने त्या अन्नदानाला ब्रह्मप्रसाद म्हटले. आता ब्रह्मप्रसाद तुम्हाला एका वाक्यात अर्थ सांगतो. ब्रह्मप्रसाद म्हणजे काय? मामा म्हणायचे बाळूदंगाचा ब्रह्मप्रसाद घ्यायला किंवा खायला किंवा ग्रहण करायला एखादा विमानातून जरी आला ना तर तुम्ही शकत नाही. कारण यासाठी आपलं पूर्ण जन्मेचं पुण्य असावं लागतं, भाग्य असावं लागतं आणि आपलं आईवडिलांचं प्रारब्ध असावं लागतं. तर ते असं आहे. त्याच्यामुळं त्या ब्रह्मप्रसादाला मामाने सांगितलं की हा बाळूदंगाराचा काढण्याचा जो ब्रह्मप्रसाद आहे तो ब्रह्मप्रसाद जो ग्रहण करेल खाईल त्याच्या पोटामध्ये. आता आपण बघितलं तर आज आपल्या सर्वांच्या मध्ये 6 विकार असतात: मद, मोह, मत्सर, माया, लोभ आणि वासना. हे सगळं हे 6 विकार जाळण्याचं काम श्री संत सद्गुरू बाबांचा जो प्रसाद आहे ते कोणताही असू दे. मामा असताना कन्यान असायच्या, फक्त चेन दिशे एवढंच झाले. आज आपण त्या ठिकाणी खिचडीभात वगैरे किंवा हिंदीच्या माध्यमातून बदलत्या काळानुसार आपल्याला बदलच पाहिजे. हाच फक्त बदल आहे. बाकी मामांचा आशीर्वाद, प्रसाद, सामर्थ्य, शक्ती जे 66ला होती मामा असताना तेच आज 2026 आहे. त्याच्यामुळं प्रसादाला सुद्धा मामाने इतकं मोठं महत्त्व त्या ठिकाणी दिले. आणि आता भंडाराचा उल्लेख सांगतो. मामा सांगायचे हा भंडारा, हा जो भंडारा आहे हा भंडारा म्हणजेच बाळूमामा आणि बाळूमामा म्हणजेच भंडारा. कारण मामा सांगायचे समुद्र मंथनाच्या वेळी समुद्र मंथनातून मी काढलेलं 14 रत्न म्हणजे हा बाळूदंगाचा भंडारा. आणि हा भंडारा त्याला आपण जर सायन्सची किंवा बघितलं म्हणजे विज्ञानच्या सायन्सच्या किंवा तर सायन्स सुद्धा सांगतं की हा भंडारा म्हणजे हळद 56 प्रभावावर चालते. सायन्स सांगतं आणि माझं मामाचं अध्यात्म सांगतं अरे हा भंडारा म्हणजे भंडारा नुसता भंडारा नाही. तर मामा सांगतात मी पुत्र केला संतान देतो त्याचं नाव भंडारा. आंधळ्याला डोळं, पांगळ्याला पाय आणि मुख्याला वाचा देतो त्याचं नाव भंडारा. याच्या पलीकडे जाऊन सांगतो ज्यावेळी बाळ जन्माला येतं आईच्या उदरातून आईच्या कुशीमधून त्या बाळाचा जन्म होतो आणि 5वीला एक सटवा आहे त्या बाळाचं नशीब लिहिते कपाळावरती. पण
त्या सटवाईने लिहिलेलं नशीब बदलण्याची ताकद या बाळूमामाच्या बंडाऱ्यामध्ये आहे. याच्याही पलीकडे जाऊन सांगतो, जर तुम्हाला जर एक कळलं ते यमान जर ठरवलं की आज तुम्हाला न्यायचं आहे किंवा आज तुम्हाला या ब्रह्मांडातून या पृथ्वीतून तुम्हाला घेऊन जायचं आहे, जर तुमच्या मुखामध्ये श्री संत सद्गुरू बाळूमामांचं नामस्मरण नाम आणि कपाळाला जर मामाचा हा संजीवनी जर भंडार असेल तर त्या काळाला सुद्धा मामाची परवानगी घ्यावी लागते. इतकी ताकद त्या भंडारामध्ये आहे. या सगळ्या गोष्टीतून आपण विचार केला तर या 74 वर्षाच्या कालखंडामध्ये मामाने हेच काम केले. गोर गरिबांचा उद्धार तुमचा आमचा आपल्या सर्वांचा त्या ठिकाणी उद्धार केलेला आहे. म्हणून मामानं म्हटलं जातं, तो मी समर्थू तो मी या जगाचा नातू गगनायचा साक्षीभूत तो इमेज. याचा अर्थ एक वाक्य सांगतो, तो मी समर्थू तो मी या जगाचा नातू गगनायचा साक्षीभूत तो इमेज. म्हणजे मामा म्हणतात की या ब्रह्मांडाला या पृथ्वीला जे चालणारी जी शक्ती आहे किंवा या पृथ्वीला या ब्रह्मांडाला या आकाशाला या सगळं म्हणजे तिन्ही तळाला जे चालवणारा जे स्वामी आहे ना तो ही मीच मला म्हणतात तो मीच आहे. म्हणूनसाठी या कलियुगामध्ये मी वारंवार सांगत असतो अनेक मीडियाच्या यूट्यूबच्या किंवा इंस्टाच्या मीडियाच्या माध्यमातून मी वाक्य अनेक वेळा बोललो आहे. कारण की आपण जर आपण बघितलं तर आज न्यूजच्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या बातम्या आपल्याला पाहायला मिळतात. अनेक घटना त्या ठिकाणी करता येत. मला मी आज तुम्हाला ठाम सांगतो, एक कलियुग कितीही डुबू द्या किती व्हायचं द्या, पण जर तुम्ही जर या बाळूमामाच्या जर चरणावर लीन झाला, या बाळूमामाच्या सत्संगावर या बाळूमामाच्या भक्ती मार्गावर ठाम असला आणि मामाच्या वर आणि मामाच्या संजीवनी भंडाऱ्यावर जर तुमचा ठाम विश्वास असला ना तर तुम्हाला सांगतो या कलियुगामध्ये तुम्हाला कोणी यंत्र मगाशी तुम्हाला एक उदाहरण दिलं, पण जगातली कुठली शक्ती तुम्हाला हरवू शकत नाही. ही सामर्थ्य माझ्या बाळूमामाचं आहे, मामाचं शक्ती आहे. त्याच्यामुळं या बाळूमामा म्हणजे या कलियुगातील वाहती गंगा आहे. बाळूमामा म्हणजे या कलियुगातील वाहती गंगा आहे. नामस्मरण करून मामावरती विश्वास ठेवून त्या गंगेतून न्हावून निघायचं काम आपण या ठिकाणी सर्वांनी करायचं आहे. त्यामुळं मामा हे मामाच आहे. त्यामुळं मामाला बोला तेवढं रात 2-3 तास मध्ये बोलू शकतो मी. त्यामुळे मामाचं चरित्र हे असं काय म्हणजे थोडक्यात सांगू शकत नाही. मी स्वतः 5 तास म्हणतो बोलू शकतो मामावर. त्यामुळं मामाचं कार्य इतकं मोठं आहे की आज बघितलं आपण तर या कलियुगामध्ये पाठीमागच्या बघा रामायण बघा, महाभारतात बघा, काही कुठेही बघा 33 कोटी आपल्या हिंदू संस्कृतीला देव सांगितलं. मला सांगा तुम्ही इतर देवांचा चमत्कार सांगत आता बघा संत ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्यामधून बोलविले गेले किंवा याचा दस्तुरीच्या ही घटना आपण ग्रंथामध्ये वाचतो, पण ते कुणी बघितलं नाही. ते फक्त ग्रंथात आहे, पण ते लिहून आपण वास्तविक सोचतो की हिंदू संस्कृती मान्यच करावं लागेल. पण माझ्या श्री संत सद्गुरू बाळूमामाने दाखवलेलं सामर्थ्य, दाखवलेले चमत्कार, दाखवलेली जी आपली लीला आहे ते पाहणारी माणसं आज जीवन द्यायची. मला वाटतं जगातला याच्यापेक्षा मोठा पुरावा देव आहे असू शकत नाही. त्यामुळं मामा हे मामाच आहे. बोला बोला बाळूमामाच्या नावानं.